नमस्कार. या ठिकाणी आता दूध संस्थेचं जे इलेक्शन पार पडले त्याच्यात तुम्हाला घवघवीत यश मिळेल, काय नेमकी भावना, काय सभासदांना आव्हान? आणि सहकारी दूध उत्पादक संस्थेची निवडणूक 25 निवडणूक परवा दिवशी पार पडली आणि त्या निवडणुकीसाठी आम्ही सर्वांनी गवळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी श्री संत माऊली गवळी विकास पॅनल उभं केलेलं होतं. गवळी विकास पॅनल मधील जवळजवळ 11 उमेदवार हे निवडून आले आणि 3 उमेदवारांना आमच्या पराभवाचा धक्का बसला. घवघवीत यश म्हणता येणार नाही, परंतु पॅनल बाकी निर्वाळपणे निवडून आलेले. त्या दिवशी आम्हाला वास्तविक सगळ्या मतदारांचे आभार मानायचे होते, परंतु 3 जण आमच्या पॅनलचे गेल्यामुळं आनंदोत्सव साजरा करणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. ज्यावेळेला आपल्या घरात अशा गोष्टी घडलेल्या असतात, 3 जण पडलेत आमचे, म्हणून आम्ही त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला नाही. परंतु जे उमेदवार पडले होते त्यांच्याकडे आम्ही जाऊन त्यांचं सांत्वन केलं, सगळ्यांची भेटलो आणि आज आपल्या माध्यमातून सर्व मतदारांचे की ज्यांनी मतरूपी आशीर्वादाने हे पॅनल विजय केलं त्या सर्वांचे गवळी मतदारांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. इथून पुढे जो कारभार आहे तो कारभार जरी समोरून 3 जण निवडून आले ते आमचेच आहेत, सगळे एकत्रितपणे चांगल्या पद्धतीने संस्थेचा विकास आणि कारभार करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. नवनिर्वाचित सर्व संचालकांना माझ्या वैयक्तिक वतीने शुभेच्छा देतो आणि सर्व गवळी बांधवांचे पॅनलचा एक संघटक यांना दिले असले विजयाचा उन्माद बाकी तिकडे मागे सरपंच सांगितलं एक शेर आहे ना तो क्या हर जीत से कोई सिकंदर नहीं होता और हर पराजय से कोई फकीर नाही होता. आम्ही फकीरही नाही, सिकंदरही नाही, आम्ही नम्र लोकांचे सेवक आहोत आणि लोकांसाठी टीका पण करण्यात आली, हिटलर होऊ नका, सिकंदर चालतं म्हणून सांगितलं ना, हर जीत से कोई सिकंदर नव्हता और हर पराजय से कोई फकीर नाही होता. आम्ही फकीरही होतो ना, आम्ही सिकंदरही नाही. तेव्हा काय विषय, आम्हाला एक माहिती आहे सिकंदरला मोकळ्या हाताने गेला होता, एवढं माहिती आहे. मग ते जाणून ठेवून आणि हिटलर होता है, सिकंदर होता है, ये बाकी बोलने वाले की क्या बात है. मी काय सांगितलं ते का कोण फरक आहे. ही जी गावातली लढाई परत संपली. आमच्या गावाची ती परंपरा असते की एकत्र बसून लगेच संपवायचं असतं, परंतु ते नाही संपलं. त्या दिवशी थोडासा जरा पुढे गेली मंडळी, उद्या परवाकडे थोडी शांत झाली, संपत.